महाराष्ट्र शासनाच्या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार नीट UG 2026 MBBS BDS BAMS BHMS किंवा अगदी फिजिओथेरपी या प्रवेशासाठी दोन प्रकारची कागदपत्रे विद्यार्थ्यांना आवश्यक असतात. एका प्रकारची कागदपत्रे जी आहेत ती कायमस्वरूपी कागदपत्रे आहेत आणि दुसरी कागदपत्रे जी आहेत ती व्हॅलिडिटी बेस्ड आहेत, म्हणजे त्याला एक मुदतीची सीमा आहे. दोन्ही प्रकारचे कागदपत्रे नेमके कोणकोणते आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते लागणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UGचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नीट UGची एक्झाम अगदी काही दिवसांवर त्या ठिकाणी आलेली आहे. रिझल्ट लागल्यानंतर बरेचसे विद्यार्थी डॉक्युमेंट्स काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात, परंतु आता सध्या विद्यार्थी आणि पालकांच्या हातामध्ये वेळ आहे. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्युमेंट कोणती आणि कोणती डॉक्युमेंट जे आहेत ते एका मुदतीत बांधली गेलेली आहेत याविषयी विद्यार्थी आणि पालकांना माहिती असणं आवश्यक आहे. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे नीट UG 2026 आवश्यक कागदपत्रे, संपूर्ण माहिती आणि कागदपत्रांची वैधता. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची अचूक यादी आणि त्यांची वैधता आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये विशेष नोंद महाराष्ट्र राज्य 85% स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा 15% याच्याविषयी सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत. कागदपत्रांचे दोन प्रकार आहेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे. एक आहेत कायमस्वरूपी कागदपत्र आणि दुसरं आहे मुदतीचे बंधन असलेली कागदपत्र. कायमस्वरूपी कागदपत्र म्हणजे कोणती? या कागदपत्रांना मुदतीचे म्हणजेच एक्सपायरी डेटचे कोणतेही बंधन नसते. ही कागदपत्रे एकदाच काढावी लागतात आणि ती आयुष्यभर वैध असतात. तुम्ही ही कागदपत्रे आत्ताच तयार करून ठेवू शकता. म्हणजेच अशी कागदपत्रे ज्याला मुदतीचं बंधन नाही, ती कायमस्वरूपी असतात. एकदा काढलं की पुन्हा ते संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला ते कधीही वापरता येतात. दुसऱ्या प्रकारची कागदपत्रे आहेत मुदतीचे बंधन असलेली कागदपत्रे, ज्याला आपण व्हॅलिडिटी बेस्ड डॉक्युमेंट. ही अशी कागदपत्रे आहेत जी दरवर्षी किंवा एका ठराविक काळानंतर नूतनीकरण रिन्यू करावी लागतात. प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस ही कागदपत्रे अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहेत. म्हणजे अशी काही कागदपत्रे आहेत जे दरवर्षी काढावे लागतात विद्यार्थ्यांना, किंवा अगोदर काढला असेल त्याची वैधता संपली असेल तर पुन्हा त्याला रिन्यू करून घ्यावं लागतात अशी कागदपत्र. दोन्ही प्रकारचे कोणकोणते कागदपत्र आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण त्या ठिकाणी करत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. पुढे जाऊयात. कायमस्वरूपी कागदपत्रे. ही कागदपत्रे तुम्ही आत्ताच तयार करून ठेवू शकता किंवा अगोदर काढली असली तरी ही कागदपत्रे तुम्हाला ऍडमिशनसाठी चालणार आहेत. कायमस्वरूपी कोणकोणती आहेत? 10वी बोर्ड सर्टिफिकेट किंवा गुणपत्रक. म्हणजेच विद्यार्थी जर महाराष्ट्र बोर्डचा असेल, स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल तर या विद्यार्थ्याला 10वीचे 2 सर्टिफिकेट मिळतात. एक सर्टिफिकेट असतं आणि एक मार्कशीट, दोन्ही आवश्यक आहेत. विद्यार्थी जर CBSEचा असेल तर त्यांना एकच मिळतं. 10वीचं यासाठी की जन्मतारखेचा पुरावा म्हणून 10वीचं जे काही सर्टिफिकेट असतं त्याच्यावर विद्यार्थ्याची जन्मतारीख लिहिलेली असते. हे कायमस्वरूपी कागदपत्रामध्ये येतं. 12वीचं मार्कशीट, डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचा अधिवास पुरावा म्हणजेच अधिवास पुरावा. डोमेसाईल सर्टिफिकेट सुद्धा कायमस्वरूपी आहे, अगोदर काढला असेल तरी चालणार आहे. नॅशनॅलिटी प्रमाणपत्र हे अगोदर काढलं असलं तरी चालणार आहे. नॅशनॅलिटी म्हणून तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा वापरू शकता. बऱ्याचदा आपल्या TCवर भारतीय असं लिहिलेलं असतं, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. किंवा बऱ्याचदा डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी हे एकत्र सर्टिफिकेट मिळत असतं, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यानंतर जातीचा दाखला, याला सुद्धा कुठलंही बंधन नाही डेटचं. हे अगोदर काढलं असेल तरी चालणार आहे किंवा एकदा काढलं की याला पुन्हा रिन्यू करण्याची आवश्यकता नसते. आरक्षित प्रवर्ग असल्यास जातीचा दाखला. कास्ट व्हॅलिडिटी, याला सुद्धा कुठल्याही डेटचं बंधन नाही किंवा कुठल्याही मुदतीचं बंधन नाही. प्रवेशासाठी अत्यंत अनिवार्य डॉक्युमेंट आधार कार्ड, अद्ययावत मोबाईल नंबर लिंक असलेले आधार कार्ड आणि 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट. हे जे डॉक्युमेंट आहेत हे कायमस्वरूपी डॉक्युमेंट आहेत. म्हणजे हे एकदा काढले की वापरता येतात पुन्हा. म्हणजे रिपीटर विद्यार्थी असेल, 2-3 वर्षापूर्वी हे डॉक्युमेंट काढलेले असतील तर याही वर्षी ते डॉक्युमेंट चालणार आहेत, कारण या डॉक्युमेंटला कुठल्याही मुदतीचं बंधन असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. मुदतीचे बंधन असलेले कागदपत्र नेमके कोणकोणते आहेत जे एका ठराविक वेळेनंतर काढावे लागतात
त्याचबरोबर किंवा ते एक्सपायर झालं तर त्याला रिन्यू करून घ्यावं लागतं. असे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत? प्रामुख्यानं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कोणाला लागतं? जे विद्यार्थी विजे प्रवर्गामध्ये आहेत, संपूर्ण NT प्रवर्गामध्ये आहेत, SCBC मध्ये आहेत, OBC मध्ये आहेत किंवा SBC मध्ये आहेत, या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. याला मात्र एका डेटचं, एका व्हॅलिडिटीचं त्या ठिकाणी बंधन आहे. ते आहे 31 मार्च 2027. म्हणजेच तुम्ही 2026च्या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहात तर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर हे कधीपर्यंत वैध पाहिजे? ते 31 मार्च 2027 पर्यंत तुमचं नॉन क्रिमिलियर व्हॅलिड असलं पाहिजे, वैध असलं पाहिजे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर खाली त्याची मुदत लिहिलेली असते. ती जर मुदत 31 मार्च 2027 पर्यंत असेल तर पुन्हा काढण्याची आवश्यकता नाही. ती जर मुदत 31 मार्च 2027 पर्यंत नसेल, 26लाच तुमची मुदत संपेत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्या ठिकाणी रिन्यू करण्याची आवश्यकता आहे. हे झालं पहिलं डॉक्युमेंट. दुसरं आहे सेंट्रल OBC सर्टिफिकेट. म्हणजेच जे विद्यार्थी OBC प्रवर्गामध्ये येतात किंवा महाराष्ट्रातले VJ किंवा NT प्रवर्ग हे संपूर्ण विद्यार्थी सेंट्रलला जे आहे ते OBC मध्ये येतात. जर त्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेण्याची आवश्यकता पडली, मग ते MBBSच्या ऍडमिशनसाठी असो, BDS असो किंवा BAMS असो, कुठल्याही ऑल इंडिया कोट्याच्या प्रक्रियेमध्ये जर विद्यार्थी भाग घेत असेल तर त्या ठिकाणी स्टेटचे डॉक्युमेंट चालत नाही. त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रल OBC सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसतं. एकच त्या ठिकाणी डॉक्युमेंट मिळतं, सेंट्रल OBC सर्टिफिकेट. जनरली फॉर्म नंबर 9 हा जे आहे तो सेंट्रल OBC सर्टिफिकेट आहे. त्याला सुद्धा मुदतीचं बंधन आहे. तर सेंट्रल OBC सर्टिफिकेट ऍडमिशनसाठी 1 एप्रिल 2026 नंतरचं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागतं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नीट UG 2026चा ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना अगोदर सेंट्रल OBC सर्टिफिकेट फॉर्म भरण्यासाठी काढलेलं होतं, परंतु ते आता एक्सपायर होणार आहेत. ऍडमिशनसाठी विद्यार्थ्याला कंपल्सरी 1 एप्रिल 2026 नंतरचं सेंट्रल OBC सर्टिफिकेट लागणार आहे. त्यामुळं हे एक डॉक्युमेंट जे आहे याला मुदतीचं बंधन आहे. त्याच्यानंतर EWS प्रमाणपत्र. म्हणजे ज्या विद्यार्थी स्टेटमध्ये EWS आहेत किंवा सेंट्रलच्या प्रोसेसनुसार सेंट्रलमध्ये सुद्धा EWS आहेत. एक तर याच्यात कोण आहेत? महाराष्ट्रातले EWS विद्यार्थी, इकॉनॉमिक वीकर सेक्शन मधले विद्यार्थी, आणि SCBC विद्यार्थी जे आहेत. SCBC जे आरक्षण आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे. स्टेटमध्ये तुम्ही SCBCचा प्रवर्ग निवडू शकता. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर असेल तर SCBC निवडू शकता, परंतु सेंट्रलला SCBC आरक्षण नाही. त्यामुळे हे विद्यार्थी सेंट्रलला EWS मधून तरी जाऊ शकतात किंवा जनरल मधून जाऊ शकतात. SCBCच्या ज्या विद्यार्थ्यांना सेंट्रल EWS सर्टिफिकेट मिळतं ते सेंट्रल EWSचा उपयोग करू शकतात, किंवा जे महाराष्ट्रामध्ये मूळ EWS आहेत आणि सेंट्रलला सुद्धा EWS आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी राज्य EWS प्रमाणपत्र, म्हणजे स्टेटसाठी EWS प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाच्या 85% जागासाठी वर्ष 2026-27चं EWS प्रमाणपत्र लागतं. आणि सेंट्रलचं सुद्धा EWS सर्टिफिकेट तुमचं 1 एप्रिल 2026 नंतरचं असणं आवश्यक आहे. स्टेटचं EWS सर्टिफिकेट हे जनरली ॲनेक्शर A असतं त्याच्यावर लिहिलेलं, आणि सेंट्रलचं ॲनेक्शर I असतं. तर हे सुद्धा, याला सुद्धा मुदत आहे डॉक्युमेंटचे. उत्पन्नाचा दाखला, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेनिफिट घ्यायचे आहेत, SC ST कॅटेगरी सोडून बाकी जे काही प्रवर्ग आहेत त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची बंधनकारक अट सुद्धा आहे. ती अट काढून टाकल्याचा GR सुद्धा महाराष्ट्र शासनाचा आहे, परंतु तो GR पूर्णपणे लागू झालेला नाही. मागच्या वर्षीच्या बऱ्याचशा कॉलेजनी, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजनी, जवळपास सगळ्या कॉलेजेसनी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला मागितलेला होता. स्कॉलरशिप फॉर्मसाठी सुद्धा उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे. नीट 2026ची तयारी करत असाल आणि यावर्षी ऍडमिशन घेण्याचा तुमचा मानस असेल तर स्कॉलरशिपसाठी 1 एप्रिल 2026 नंतरचा नवा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याला सुद्धा या ठिकाणी डेटचं बंधन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर गॅप सर्टिफिकेट. 12वी नंतर ड्रॉप घेतला असेल आणि दरम्यान कुठल्याही कोर्सला तुम्ही प्रवेश घेतला नसेल, फक्त नीटसाठी तुम्ही ड्रॉप घेतला असेल तर 2026चे प्रतिज्ञापत्र हे वकिलाकडनं ॲफिडेव्हिट करून आपल्याला शपथपत्र बनवून घ्यावं लागतं. हे काय तहसीलमधून बनवायचं नाही, 10 मिनिटात वकिलाकडे जाऊन आपण गॅप सर्टिफिकेट बनवू शकतो. तर हे जे काही डॉक्युमेंट आहेत हे कायमस्वरूपी डॉक्युमेंट आणि ज्याला वेळेचं बंधन आहे किंवा एका ठराविक वेळेनंतर ते काढावे लागतात असे डॉक्युमेंट्स आपण आता पाहिलेले आहेत. ऑल इंडिया वर्सेस राज्य कोटा. 85% महाराष्ट्र राज्यातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हा कोटा असतो. यासाठी राज्य शासनाचे जातीचे दाखले आणि राज्याचे नॉन क्रिमिलियर किंवा राज्य EWS प्रमाणपत्र लागते.
ऑल इंडिया 15% मध्ये एम जिपमर किंवा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज किंवा डीम युनिव्हर्सिटी येतात आणि भारतातील इतर राज्यातील कॉलेजमध्ये प्रवेशासाठी हा कोटा असतो. यासाठी केंद्र सरकारचा सेंट्रल फॉर्मॅट ओबीसी किंवा सेंट्रल ईडब्ल्यूएस दाखला असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर प्रवेशाच्या वेळी लागणारे अन्य काही कागदपत्रे जे आहेत, नीट यूजी 2026 ऍडमिट कार्ड, नीट यूजी 2026 स्कोर कार्ड, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, लेटेस्ट फोटो, वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट. याचा जो काही फॉर्मॅट आहे तो इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपलं जे काही काउन्सिलिंग प्रक्रिया ऍक्च्युअलमध्ये सुरू होईल त्यावेळेस तो येतो. त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवून घ्यावं लागतं. हे त्यावेळी बनवलं तरी चालणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी चेकलिस्ट, 5 संच झेरॉक्स डॉक्युमेंट आणि PDF लागतात. कास्ट व्हॅलिडिटी आहे का आपल्याकडे पाहायचंय. NCL आणि EWS वरच्या तारखा किंवा सगळ्या गोष्टी एकदा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत. आता याच्याच बरोबर आणखी काही डॉक्युमेंट जे पॅरलल रिझर्वेशन जे आहेत त्याही विद्यार्थ्यांसाठी आणखी काही डॉक्युमेंट लागतात. ते CET सेलने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जे आहे ते सविस्तर दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे इन्फॉर्मेशन ब्रोशर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 2025च्या टॅबमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्या ठिकाणी CET सेलने या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले आहेत. मग डिफेन्स असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर स्टुडंट असेल, हिली असेल, PWD असेल, मायनॉरिटी कॅन्डिडेट असेल किंवा ऑर्फन असेल, त्या विद्यार्थ्यांना लागणारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून घ्यायचे आहेत. जनरल जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्याविषयी आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. एकदा आपल्या कागदपत्राच्या मुदती ज्या आहेत, जे डॉक्युमेंट व्हॅलिडिटी बेस आहेत, त्या कागदपत्राच्या मुदती विद्यार्थ्यांनी एकदा चेक करून, आपल्या हातामध्ये आत्ता वेळ आहे त्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी कागदपत्राच्या तयारीला त्या ठिकाणी लागलं तरी चालेल. बहुतांश विद्यार्थी अभ्यासामध्ये असतील तर पालकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे सगळे कागदपत्रे आत्ता आपल्याकडे आहेत का, या संपूर्ण गोष्टी चेक करणं विद्यार्थी आणि पालकांची त्या ठिकाणी जबाबदारी बनते. कारण ऐनवेळी बऱ्याचदा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये बऱ्याचदा गर्दी होत असते, एकाच वेळी जास्त ऍप्लिकेशन येतात, त्यामुळे मिळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.